अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, आज 19 मार्च आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे जग हे दिल्या घेतल्याचे बा अंतकाळीचे कोण. श्री सद्गुरु यशवंत बाबा महाराज तुकारामांच्या अभंगातील ही ओळ नेहमी म्हणायचे. जग हे दिल्या घेतल्याचे बा अंतकाळीचे कोण. घरातला करता पुरुष महिन्याच्या महिन्याला वेतन आणून देतो म्हणून त्याचे कौतुक केले जाते. त्याची ही अवस्था धोबी घर का, कुत्ता नाग, घाट का न घर का झालेली असते. दिले घेतले तर प्रेम राहते, हा व्यवहार जगताचा नियम आहे. एकदा देणे बंद करा, मग आपली लायकी समजेल व घेणाऱ्यांचे प्रेम समजेल. माझे माझे किती रे करशील, कोणी कुणाचे नाही, नाही रे कोणी कुणाचे नाही. माझा मामा, माझा काका, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी बायको, हा नवरा माझा, सासरा माझा, सासू माझी, देव किती माझे माझे करशील आणि नसते ओझे वागवशील. यात तुझे कोणीच नसते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. देव काळाच्या उडीचे जाऊ द्यात, ज्या वेळेला कोणी सोडवणार नाही यात शंका आहे. शंका नाही, मात्र साध्या आपण आजारी पडलो, खूप दिवस अंथरूण धरले, त्यावेळेचे व्यवहार आपण पाहावेत. एका म्हातारीने कोंड्याचा मांडा करून उत्तम संसार केला. तिला 5 मुलगे होते. प्रत्येकाच्या नावे 5-5 एकर जमीन केली होती. प्रत्येकाला 5-5 तोळे सोने दिले होते. ती आता वृद्ध झाली होती. आता तिला कोणीच विचारत नव्हते. राम म्हणायची व पुढे सरकायची, कारण तिच्या पायामध्ये राम नव्हता, कमरेमध्ये प्राण नव्हता. राम राम करीत ती आपले जीवन कंठीत होती. अशा वेळी तिला जाणवले, जग हे दिल्या घेतल्याचे बा अंतकाळीचे कोण. अंतकाळीच्या वेळेला त्याचा पाश जेव्हा पडतो, त्यावेळी एक चक्र पाणी वाचून तुला कोणी सोडवू शकत नाही. म्हणून या सर्वांची अगोदरपासून तयारी करणे गरजेचे आहे. ही सारी माया आहे. माया म्हणजे जी नाही ती. मायेमध्ये गुरफटणे शहाणपणाचे नाही. हा मनाचा निश्चय करूया. जो मार्कंडेयाने केला त्याला 16च वर्ष आयुष्य होते. रोज आई वडील रडत होते, कारण त्यांचे 11 वर्ष आयुष्य संपलेले होते, 5 वर्ष आयुष्य राहिलेले होते. मार्कंडेयाने रडण्याचे कारण त्यांना विचारले. त्याला कारण कळाल्यानंतर तो म्हणतो, आई मी त्या महामृत्युंजय शिवांची आराधना करतो. मला आता फक्त 5 वर्ष आयुष्य राहिलेले आहे. निदान काहीतरी सद्गती मिळेल. मला तपश्चर्येसाठी परवानगी दे. तो वनात गेला आणि ओम नमः शिवाय जप सुरू झाला. अखंड जप चालू होता. 16 वर्षे संपली. यम न्यायला आला. त्यावेळी त्याने पिंडीच्या शाळुंखेला मिठी मारलेली होती. तो ओम नमः शिवाय जप करत होता. अशा वेळी यमाने पाश टाकला शाळुंखेसह. तो पाश पडल्यामुळे शिवशंकर भयंकर संतप्त झाले, स्वतः होऊन प्रकट झाले आणि यमाला म्हणाले, यमा तुला माज चढलाय काय. यम मग विचारतो, महाराज माझे काय चुकले का. यावर शिव म्हणतात, आता बाकी काही बोलत नाही. जो भक्त माझी आराधना करत असेल त्याला तुला नेता येणार नाही, एवढेच लक्षात ठेव. यम महाराजांचा नाईलाज झाला. ज्याला 16 वर्षाचे आयुष्य होते त्याला शिवकृपेने 16 कल्प आयुष्य मिळाले. अशी सावधगिरी जो बाळगतो तो खरा धन्य होतो. त्यालाच तुकारामांच्या जग हे दिल्या घेतल्याचे बा अंतकाळीचे कोण याचा अर्थ कळाला.
गोंदावलेकर महाराज सुद्धा म्हणतात, नामा इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही. एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो असे आपण म्हणतो, त्याप्रमाणे नाम ही बेंबीच्या देठापासून घ्यावे. कारण सर्व वासनांचा उगम जिथे आहे, आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआपच वासनाक्षय होईल. उगीच वरवर नामस्मरण करू नये. ते अट्टहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे, यातच खरे हित आहे. आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू याची नका काळजी करू. यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.